उपास मारायची वेळ आली आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी शेती करतो ना. माझलं म्हणत नव्हतं आमचं रेल्वेला एवढं नुकसान केलं का तुम्ही हे लक्ष दिलं? जमीन गेली नाही. कुणाला लावायचा मी फोन? मला अधिकारी भेटत असते तर मी तुमच्या दारात साहेब काय झालंय? माझं 2016 पासून नुकसान होतंय. मी राहणार काकडीला, तालुका जिल्हा बीड. मी यांना निवेदन देऊन देऊन परेशान झालोय. ह्यांनी माझ्यावर अन्याय केलाय. एकही शासन प्रशासन माझ्या ह्याची दखल घेतलाय का? कशासाठी नाही घेत? काय अडचण आहे माझी? माझी अडचण काय? माझ्या अडचण सर माझ्या शेतात छातीत केलं पाहिजे असतं. 5-5 फूट 5 एकर शेती आमचे नुकसान होते दरवर्षी. माझं उत्पन्नाची घट होती. मी तुम्हाला पैसे मागितले नाही. मी आता न्याय मागतो. मला आउटलेट पाणी काढून द्या म्हणतोय. का देत नाही ते? कमून रेल्वे प्रशासनापाशी यांचे मिंडेपण आहे काय? मला प्रत्येक वेळेस तहसीलदारला भेटायला गेलो मी 3 दिवस फोन लावत होतो. ते मला म्हणत होते आम्ही तिकडे ते विमानतळाचं काहीतरी पाहणी करायला गेलो, तुम्हाला आल्यानंतर भेटतो. तिथं घेत नंतर 3 दिवस लागलो. मला 3 दिवसाच्या नंतर मी भेटलो तर मला पाठीमागून नंबर लिहून दिलाय. मला म्हणले तुम्ही ह्याच्यापाशी जा, मला फोन लावा. मला साहेब हे अधिकारी मला कुठे भेटतात? मला म्हणले जिथं भेटते तिथं. मी मुंबईला का दिल्लीला का नगरला? ते मला म्हणले मुंबई जा, दिल्ली जा, नगरला जा, कुठे जा, त्यांच्यापाशी जाऊन मला फोन लाव. ते अधिकारी मला भेटत असताना मी तुमच्या दारात आलो असतो का? ह्याचं उत्तर द्या मला. नाही ना भेट झाली साहेब. एक तहसीलदार त्यांना शेतकरीला मुंबईला दिल्लीला पाठवते साहेब. हे साऱ्याला पत्र दिलेत. कुणाचं राहिलंय? कुणापाशी जाऊ मी? मला न्याय पाहिजे. कुणापाशी जायचंय? मी जायचंय कुणापाशी मला सांगा. तुम्ही मला असं मारता ना.